कॅटफूल म्हणजे बेचकी, बेचकीचा प्रकार आहे. गोफण असते की नाही, शेतात आपण काय करतो, माकडांना पक्ष्यांना हाकलायसाठी गोफण वापरतो. आता जुन्या काळामध्ये काय व्हायचं की जे युद्ध वगैरे व्हायचे आहे की नाही, तर खंदक किंवा किल्ल्याचं एखादं भिंत म्हणा किंवा एखादा कोपरा ढासळवण्यासाठी अवजड वस्तू कॅटफूलच्या सहाय्याने फेकल्या जायच्या. त्यामुळं काय व्हायचं की ते भिंत ढासळायची किंवा ते खंदक ढासळून जायचं. कॅटफूलचं काम गोपनीसारखं कार्य करतं. आता जुन्या काळात बॉम्ब वगैरे असायचे. बॉम्ब असं याच्यावर ठेवून तो काय करायचा, किल्ल्याच्या भिंतीवर किंवा किल्ल्याच्या दरवाजात मारल्या जायचा. कशा प्रकारे असं हे करून असं ते भिंतीवर मारल्या जायचा. पुन्हा गॅसचे जे बॉम्ब राहायचे ते सुद्धा तशाच पद्धतीनं जोरदार मारा करणारे जे काही युद्ध साहित्य असायचं ते जोरदारपणे त्या किल्ल्यावर फेकून असं मारलं जायचं. आपलं रबर ढिलं झाल्यामुळे इतक्या जोराने सर थोडंसं बाजू सरक, बघा बाजू सर, तुझ्या डोळ्याला वगैरे लागेल सर. बघा याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर, कॅमेरा याच्यावर जर आहे की नाही, याचा फोटा असं असं आहे, तुझ्या फोटा मार. तर हे कॅटफूल म्हणजे गोपनीसारखं कार्य करतं. महायुद्धाच्या काळामध्ये सुद्धा या कॅटफूलचा वापर केला जायचा. कॅटफूलचा वापर कशासाठी केला जायचा सांगा बरं मग? हल्ला करण्यासाठी आहे की नाही. आणि ग्रेनेड आणि बॉम्ब लावण्यासाठी या कॅटफूलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जायचा. आता हे दिसतं कसं बघा बरं, चाक आहे त्याला, आहे ना, हुक आहे की नाही, बघा कसं आहे. इथे काय करायचे, ते बॉम्ब किंवा ग्रेनेड ठेवून अशा पद्धतीनं जोरदारपणे मारा करायचे. असं ठेवलं की त्याला स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा इथे कार्य करते. काय स्थितीज आणि गतिज ऊर्जेचं इथे कार्य चालतं. पाहिलं किती जोर लांबपर्यंत जातं. तर मग आता कळलं जुन्या काळामध्ये काय वापरले जायचे, कॅटफूल. याचा वापर आधुनिक काळात आपण करू शकतो शेतीसाठी, आहे की नाही, करता येईल की नाही आपल्याला. आपण याचा गोपनीसारखा वापर करू शकतो. हे गोपनीचाच एक प्रकार झाला आहे की नाही. एक करून बघ, चला सारखा बाजूला तुमच्या अंगावर दगडे लागतील का, चल हे करून बघ. चला कॅटफूल, कॅटफूलचा वापर करू. चला डोळ्याला लागेल कोणाच्या, सारखं बाजूला. छान छान छान, बस.